आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। विद्येच्या माहेरघरी म्हणजे अर्थातच पुण्याला। पुण्याच्या शिवाजीनगर भागामध्ये आपण आलो आहोत। नेहमी काय होतं की आपलं जेवण सकाळी असं जड होतं आणि मग असं वाटतं संध्याकाळी काहीतरी लाईट खावं, एखादं सूप प्यावं किंवा साधं छोटंसं काहीतरी खाणं खावं। पण मग नेहमी आपल्याला पोहे, शिरा, उपमा, थालीपीठं हे सगळं खायचा कंटाळा येतो। म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही छान ऑप्शन्स देतोय। तर हे ऑप्शन्स कुठले आहेत आणि ते कोण शिकवतंय ते बघूया। आपण आलो आहोत वीणा जोगळेकर यांच्या घरी। नमस्कार। नमस्कार, कार्यक्रमात स्वागत। धन्यवाद। बरं, खरं तुमची ओळख वेगळी मी करून द्यायची गरज नाही, कारण अख्खं जग तुम्हाला झी मराठीच्या आपल्या सारेगमपमुळे ओळखतंय। तर कसं काय, मला मेन जाणून घ्यायला आवडेल की कसं काय पोहोचलं तर सारेगमपमध्ये पोचायला कारण म्हणजे ॲक्च्युली अगदी लहानपणापासून असलेली गाण्याची आवड हीच खरी होती। कारण स्पर्धांमध्ये भाग घ्यायचं खरं ते वय नव्हतं, पण त्यांनी 40+ हे पर्व चालू केल्यामुळे आमचा उत्साह वाढला। कारण पूर्वी ज्या काही गोष्टी करायला मिळाल्या नाही त्या आता आपल्याला गाणं म्हणता येईल, म्हणजे गाण्यामध्ये करता येतील असं वाटलं। म्हणून जवळजवळ पुण्यामधून 850 कॅन्डिडेट्स होते, त्याच्यातून आम्ही 24 जण निवडले गेलो, त्याच्यात मी होते। आणि माझं भाग्य की झी टीव्हीने आम्हाला त्याच्या तेवढं समजलं केपेबल की आम्ही चांगले गाऊ शकतो, म्हणून मी झी टीव्ही पर्यंत पोहोचू शकले। तर तुम्ही आता जे पदार्थ शिकवता त्यातल्या सुरुवातीचा पहिला पदार्थ तुम्ही कुठचा दाखवता? मी दहीवडे करणार आहे, पण ते नेहमीचे आपले दहीवडे असतात तसे नाही आहेत। हे दहीवडे जरा वेगळे आहेत, कारण नेहमी आपण करतो ते साधेच असतात। पण मला ते डिटेल मध्ये लागेल काय आहे ते मला, म्हणजे सगळ्याच प्रेक्षकांना तुम्ही काय म्हणजे खासियत काय केली आहे त्याच्यात ते सगळं नीट साहित्य आम्हाला सांगा। जरूर। साहित्य: दही, वाटलेली उडदाची डाळ, ओलं खोबरं, चाट मसाला, हिरवी पुदिन्याची चटणी, गोड चटणी चिंचेची, वाटलेली मिरची, काजू, बेदाणे, कोथिंबीर, किसलेलं आलं, डाळिंबाचे दाणे, पिठी साखर, लाल तिखट आणि साधी साखर। आणि आता ही जी तयारी तुम्ही काढलेली आहे तर ही कसली आहे? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे दहीवडे नेहमीच्या दहीवड्यांसारखे नाही आहेत, त्याच्यामध्ये स्टफ करून आपण बनवणार आहोत। दहीचं म्हणजे जे ओलं पीठ असतं आपलं ते त्याच्यामध्ये आपण सारण स्टफ करणार आहोत। तर आता मला सांगा की हे मिक्सिंग आहे सारणाचं? मिक्सिंग करायचं। आधी काय खोबरं? आधी ओलं खोबरं, ड्रायफ्रुट्स पण आपण घेतलेत आणि ठेचा पण आतमध्ये आपण घालू। हो, थोडंसं तिखट गोड अशी एकत्र सगळी ती चव लागणार। ओके। कारण जवळजवळ हे 9 आयटम्स आहेत, म्हणून ते नवरत्न पदार्थ। म्हणून नवरत्न। मिरची आपण आपल्याला अशी आवडेल त्याप्रमाणे टाकायची, कोणाला जास्त तिखट आवडतं, कोणाला कमी आवडतं। खूप तिखट काही खूप तिखट नाही, खूप तिखट नाही करायचं, त्यामुळे बऱ्यापैकी कमी। मीठ सुद्धा बेतानीच, कारण दहीवड्याच्या सारणाच्या ह्याच्यात पण मीठ असतं। आणि साखर याच्यामध्ये आपण साधी वापरणार आहोत। अच्छा। कारण ती थोडी खाताना अशी लागते मध्ये, ते सारण आपण खाताना साखर खोबरं खायला आवडतं ना, तसंच ते सगळ्यांनाच आवडतं। आणि थोडंसं आलं, आल्याचा ठेचा म्हणजे किसलेलं आलं आहे, ते मिक्स होण्यासाठी सोपं जातं। आणि पर्टिक्युलरली दहीवड्यामध्ये जेव्हा आल्याचा असा खमंगपणा येतो तो वेगळाच लागतो। नीट चुरून ते सगळं मिक्स झालं पाहिजे, व्यवस्थित मिक्स करायचं। ठीक आहे, आता हे झालं, आता बॅटर जे आपण करतोय तर त्याची तयारी करायला। ठीक आहे, तर आता हे झालेलं आहे। आता कव्हर काय आहे आणि पूर्ण कृती पुढची, कारण मेन ते आहे की ह्या कसं घालतायत त्या आतमध्ये ते बघूया। सारण तयार झालेलं आहे आणि आपलं जे आवरण आहे बाहेरचं कव्हर, तर ते फक्त उडदाची डाळ भिजवलेली आणि त्याचा आपण बारीक करून घेतली आणि त्याच्यामध्ये नेहमी अशीच लागते ना। आणि त्याच्यात मीठ आणि आलं पण घातलंय मी थोडंसं वाटताना, कारण काय असतं दह्याचा आयटम आणि आलं म्हटलं की ते कॉम्बिनेशन चांगलं लागतं आणि तळल्यानंतर आल्याची चव एक वेगळी लागते। म्हणून आता मी तुम्हाला ते कसे बनवायचे ते दाखवते। थोडंसं पाणी सारखं आपल्याला हाताला घ्यावं लागतं, कारण ही उडदाची डाळ जरा चिकट असते, त्यामुळे हे। आणि नेहमी काय करायचं, मिक्सर मधनं काढताना ते जास्ती पाणी घालून नाही, म्हणजे नेहमीपेक्षा ऍक्च्युअली घट्ट आहे थोडंसं, कारण ह्याला परत पाणी लागणार ना, म्हणून ते सैल होणार। पाणी लागल्यानंतर ते असं सैल होतं थोडंसं, कारण नेहमी आपण दहीवड्याचं जे वाटतो तर ते इतकं घट्ट नाही वाटत। तर नुसते आपण असे सोडतो म्हणून, पण हे जरा थोडं घट्ट कशासाठी, तर नंतर मग हे असं थापता यावं आपल्याला आणि सारखं पाण्याचा थोडा हात लावून ते असं पुरीचा आकार करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये हे सारण
असं मधोमध भरायचं. शक्यतो सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे, बेदाणा, काजू, थोडीशी मिरची, आलं, म्हणजे मग ते स्टफिंग चांगलं होतं आणि चवीला पण चांगलं लागतं. आता मी काय करणार आहे, हे फडकं आहे ना, आता आपल्याला हे उचलायचं कसं हा प्रश्न हो, असतो. म्हणजे बेसिकली आपण थोडंसं ओलसर फडकं घेतलेलं आहे. कसं घेतलंय? तर हे फडकं आहे ते मी आता असं उलटवणार आहे. ओके. आणि त्याला परत थोडं पाण्याचा हात असा लावायचा. अच्छा, बाहेरून कारण ते मग ते फडक्याला चिकटत नाही ते, ती अशी त्याचं ते बरोबर सगळं सारण आत जातं आणि ही अशी तयार होते करंजीच्या आकाराची. आणि मग परत थोडा पाण्याचा हात घ्यायचा दुसऱ्या बाजूला आणि हे असं हे निघतं असं. ओके. आणि मग हे तेलात टाकायचं थोडंसं, जरा थोड्या वेळाने. हां, आता बेसिकली ही थोडी एक टिप लक्षात ठेवायची की कधी तळणीचं जेव्हा तुम्ही असं आतमध्ये सोडता तर तेव्हा इमिजिएट जर त्याला तुम्ही कालखा लावलात तर ते तुटेल. तर जर ते होत आलं चिकटतं ना, नाही थोडंसं, तर आता ते थोड्या वेळाने ते जरा. ओके, आपण थोडा वेळ ह्याला घेतोच आहे, ह्याला वेळ लागणार आहे, जरा होऊ देते ब्राउनिश. तर त्याच्यात माझी एक छोटी फरमाईश पूर्ण करून टाका ना. तुम्हाला असं कसं सोडणार? तुमच्या घरी येणार आणि गुणगुणल्याशिवाय कसं सोडणार तुम्हाला? तर हे होऊ दे नीट, मी याला जास्ती छेडत नाही. तुम्ही एक पटकन गाणं म्हणून. बरं, तुम्हाला पाहिल्यावर मला मानसी कार्यक्रम आठवला, कारण हा जसा आम्ही सारे खवय्ये कार्यक्रम बघण्यासाठी आम्ही उत्सुक असतो, तसा पूर्वी मानसी हा कार्यक्रम तुमचा अतिशय गाजला होता. आणि त्याचं टायटल सॉन्ग मला खूप आवडायचं. हो, त्याच्या ओळी मी तुम्हाला ऐकून. क्या बात आहे, क्या बात आहे. कशी वेल्हाळ वेल्हाळ त्यांना हवीशी हवीशी साऱ्या सख्या सजणीचे मन मानसी मानसी. वाव, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. इतकं बरं वाटलं, सगळे जुने दिवस आठवले. तर आता हे झालेलं आहे, आपल्या मूळ पदाकडे आपण आलो, हे झालं. तर आता ह्याच्यानंतर रेग्युलर जसं आपण साखर घातलेल्या दह्यामध्ये हे सोड तुम्ही टाकणार ना. आणि त्या दह्यामध्ये सुद्धा स्पेशली साखर जी घालायची ती आपण बहुतेक करून आपण नेहमी साधी साखर घालतो, त्याच्यामुळे काय होतं पण दही जरा पातळ होत राहतं. तर माझी अशी सजेशन किंवा टिप म्हणा, मी असं काही ठिकाणी पाहिलं आहे, राजस्थानी ठिकाणी किंवा जिथे चाट बनवले जातात अशा ठिकाणी ती पिठी साखर घालायची. ओके. दह्यामध्ये आणि मीठ घालायचं. ती बाकी पण सगळं घालायला लागेल ना, नंतर गार्निशिंग करायचं त्याच्यावर. ठीक आहे, ठीक आहे. कारण ती जी पिठी साखर आहे ती घालून ठेवल्यानंतर जवळजवळ दुसऱ्या दिवशीपर्यंत ते तशीच घट्ट राहतं आणि त्याची चवही बदलत नाही. मस्त टिप, मस्त टिप, महत्वाची टिप, पर्टिक्युलरली दहीवड्यांचं. ओके, तर आता पुढची तयारी करूया, कारण आपल्याला ते सगळ्या चटण्या वगैरे घालून हे सजवायचे बेसिकली सर्व करताना. तर ते करूया आता. दहीवड्याचे आपण तळले व्यवस्थित, तर गाणं ऐकता ऐकता गोड. तर ते झालेले आहे तळून आणि तुम्ही ते पाण्यातून काढले, कारण थोडंसं कोमट पाणी करून नेहमीप्रमाणे जसे दहीवडे आपण काढतो तसं, म्हणजे तेल वगैरे निघून जातं आणि ऍब्झॉर्ब पण होतं. त्यामुळे आता ते असे थोडे पोरस झालेत, तर त्याच्यावरती आता मी आधी दही घालणार. ओके. दह्यामध्ये तुम्ही काय काय घातलं? दह्यामध्ये मीठ आणि पिठी साखर. मीठ आणि पिठी साखर, महत्वाची टीप जी तुम्ही सांगितली तेच. तर ते पिठी साखर गेलेली, मीठ, दॅट्स इट. त्यामुळे असं थोडंसं ते श्रीखंडासारखं दिसतं, कारण आपल्याला हे दहीवडे नवरत्न दहीवडे म्हणायचे ना. व्यवस्थित त्या दह्यामध्ये ते बुडले पाहिजेत ना, नाही तर मजा नाही. जर ते व्यवस्थित त्या दह्यात नाही सगळे बुडले तर काय आधी आता गार्निशिंग साठी आपण आधी चाट मसाला घालूया. ओके. पूर्ण तो स्प्रिंकल करायला. सगळीकडे भुरभुरायला लागणार तो नीट असा सगळंच, म्हणजे जे जे काय काय त्यांनी. कारण हा जो पदार्थ आहे हा अलाहाबादला जास्ती करून बनवला जातो. याच्यानंतर आपण लाल तिखट घालूया. आणि आता फक्त ती काय अलाहाबाद मध्ये नाही बनणार आहे, झी मराठीवर बनल्यानंतर ती पूर्ण महाराष्ट्रात जगाची होणार आहे. आणि ती गात गात बनवलं की अजून जास्ती चांगला होतो दहीवडा ना. आता काय हवं? आता आपण थोडीशी हिरवी चटणी घालूया. हिरवी चटणी म्हणजे काय? पुदिन्याची. याच्यामध्ये पुदिना, मिरची, कोथिंबीर आणि मीठ आणि थोडंसं लिंबू पिळलेलं. म्हणजे आपल्या चाट साठी जी चटणी आपण करून घेतो तशी ही चटणी केलेली आहे. ही एकदा केलेली असली की ती राहते. हो, आणि वापरता येते आपल्याला बऱ्यापैकी. मस्त. आणि पुदिना मला वाटतं पोटाला फार चांगला असतो, त्यामुळे चाट जर जास्ती खाल्ला गेला तर तो पचतो, म्हणून तो जास्ती गोड चटणी. आता गोड चटणी, ही चटणी मी खजूर आणि चिंच असं दोन्ही मिळून केली आहे. थोडीशी चिंच आपण आंबटपणाला त्याच्यात घालायला चिंच आपण त्याला असं थोडं डिझाईन वगैरे, कोण गेस्ट येणार असले तर जरा डेकोरेशन.
आता हे आता सगळं सगळ्यात झालेलं आहे. शेवटी कोथिंबीर आणि डाळिंबाचं आणि डाळिंबाचे दाणे. की आमचे नवरत्न दही वडे तयार. बेस्ट. हे काय पिठी साखर आहे ना? हा, ही हवी असल्यास थोडीशी. थोडी जर वाटलं की ना? जरासं आंबट वाटतंय तर मग, पण खरं म्हणजे व्यवस्थित मिक्स केलेलं हो, असतं. दही आहे. पण जर कोणाला जास्ती गोड हवं असलं मीच ती. ओके, तर आता झालेले आहे ते नवरत्न दही वडे आणि सजले पण आहेत अतिशय सुंदर. तर आम्ही आतापर्यंत काय काय केलं त्याचं साहित्य आणि कृती घेतलं. शाही दही वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दही, वाटलेली उडदाची डाळ, ओलं खोबरं, चाट मसाला, हिरव्या पुदिन्याची चटणी, चिंचेची गोड चटणी, वाटलेली हिरवी मिरची, काजू, बेदाणे, चिरलेली कोथिंबीर, किसलेलं आलं, डाळिंबाचे दाणे, पिठी साखर, लाल तिखट आणि साखर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ओलं खोबरं, काजू, बेदाणे, हिरवी मिरची, मीठ, साखर आणि आल्याचा किस घेऊन मिश्रण एकजीव करून घ्यावं. घट्टसर वाटलेल्या उडीद डाळीच्या पुऱ्या ओल्या फडक्यावर थापून घ्याव्यात. त्यामध्ये सारण भरून करंजीप्रमाणे वडे तयार करावेत आणि तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत. तळलेले वडे पाण्यात न काढून घ्यावेत. वडे डिश मध्ये काढून वरून पिठी साखर घातलेलं दही, चाट मसाला, लाल तिखट, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, कोथिंबीर, पिठी साखर आणि डाळिंबाचे दाणे पेरून शाही दही वडे सर्व्ह करावेत.